यानंतर पुढची बातमी पाहूयात। मराठवाडा भूकंपाने हादरल्याचं पाहायला मिळतंय, कारण नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मोठे भूकंपाचे धक्के बसलेत। 4.5 आणि 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का या ठिकाणी जाणवल्याचं पाहायला मिळतं। तर सकाळी 6:08 आणि सकाळी 6:19 हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। तर हिंगोलीतील वसमत, औंढा, नागनाथ आणि कळमनुरी तसेच हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून 15 किलोमीटरवरती दाखवला जात असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे त्या ठिकाणी भीतीचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सचिन, मराठवाडा आता भूकंपाने हादरल्याचं पाहायला मिळतंय, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? मराठवाड्यातील काही जिल्हे भूकंपाने हादरल्याचं पाहायला मिळतंय, कारण सकाळच्या सुमारास हा भूकंपाचा जो काही सौम्य धक्का आहे तो जाणवलेला आहे। मात्र या भूकंपाचा जो काही केंद्रबिंदू आहे तो हिंगोली जिल्ह्यातील एक गाव असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। मात्र नांदेड, परभणी आणि हिंगोली या ठिकाणी सुद्धा या भूकंपाचे सौम्य धक्के जे आहेत ते जाणवू लागलेले आहेत। कारण ह्या भूकंपाची जर तीव्रता पाहिली तर 4 असा आकडा जो आहे तो समोर येतोय आणि ह्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय। कारण अचानकपणे सकाळचा जो काही वेळ होता आणि हे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवले आणि 3ही जिल्ह्यांमध्ये एक भीतीची लाट जी आहे ती पाहायला मिळतेय। हा धक्का सौम्य जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या मनामध्ये आता एक भीती निर्माण झालेली आहे। सकाळच्या सुमारास हा धक्का जो आहे तो जाणवलाय, सौम्य धक्का आहे। मात्र परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांना ही आता शक्यता वाटतेय की यानंतर सुद्धा धक्के बसू शकतात की काय। मात्र या ठिकाणी काळजी घेण्यासाठी जे आहे ते सुद्धा आता काही ठिकाणी आवाहन केलं जातंय। स्थानिक नागरिकांनी आता काही जी काही जागा आहे ती जागा बदलायला देखील सुरुवात केलेली आहे आणि जी काही उपाययोजना म्हणून राबवली जाते ती स्थानिक पातळीवर उपाययोजना सुद्धा राबवली जाते। मात्र सकाळच्या वेळेला जो काही हिंगोली जिल्ह्यामधील एका गावामध्ये हा काय केंद्रबिंदू जो आहे तो सुरुवातीला स्पष्ट झालाय। मात्र 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा याची जी काही झळा म्हटली जाते, याची जी काही तीव्रता म्हटली जाते ती पाहायला मिळतेय। सौम्य धक्का आहे, मात्र 3 जिल्ह्यांमध्ये ते धक्का जाणवल्या कारणानं भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।